आज आपण विष्णू सहस्रनाम जपाचं आयोजन केलं होतं, याचं महत्त्व काय? महत्त्व विष्णू सहस्रनाम अधिक महिन्यात सहस्रावर्तन करण्याचं ब्राह्मण समाजाचा मानस होता. आणि मी आता तुम्हाला या सकल ब्राह्मण समाजामार्फतच ती माहिती देतो आहे की 6 महिन्यापूर्वी गडिंग्लजला सर्व ब्राह्मण समाजाच्या पोटजाती एकत्र येऊन सकल ब्राह्मण समाज ट्रस्ट स्थापन केलेले आहे. आणि या ट्रस्ट स्थापन करण्यामागचा उद्देश होता की ब्राह्मण समाज एक संघटित व्हावा आणि आपल्यामध्ये सर्व एकमेकांना मदत व्हावी, आध्यात्मिक धार्मिक उन्नती व्हावी आणि एकमेकाला मदत व्हावी, हा यामागचा उद्देश होता. आणि या उद्देशानुसार आम्ही 6-7 कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यापैकी हा मला वाटतं 7वा कार्यक्रम आहे. आणि आज हा इथं साधारणपणे 300 लोक उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात संपन्न झालेला आहे. यामागं सर्व लोक ब्राह्मण समाजाचे एकत्रित येऊन याचा लाभ घेतलेला आहे आणि सर्वांनी अतिशय चांगलं समाधान व्यक्त केलेलं आहे. यापुढे असेच कार्यक्रम आम्ही यापुढेही साजरे करणार आहे. आणि यासाठी सर्व समाजातील बांधवांनी आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि त्यासाठी आमचा उत्साह वाढेल आणि कार्यक्रम चांगले होतील. आणि त्यांच्यासाठी मी त्यांना उपस्थित राहण्याचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा असं आवाहन करतो. अधिक मासानिमित्त गडिंग्लज येथे सकल ब्राह्मण समाजातर्फे विष्णू सहस्त्रनामाचं आवर्तन करण्यात आले. सध्याची जी जागतिक परिस्थिती आहे, युद्धाचं वातावरण आणि जागतिक अशांतता जी आहे, त्या सगळ्याचं निराकरण व्हावं आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन सुखी समाधानी व्हावं, यासाठी नेहमीच देवाला केलेली प्रार्थना उपयोगी पडते. मी नुकतीच श्री रविशंकरांच्या आश्रमातच जाऊन आले. आजच मी परत आले. तर तिथं गुरुजींनी हा संदेश दिला आहे की आता जो नवीन व्हायरस जो येणार आहे तो कोरोनापेक्षाही भयानक असणार आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी आपण अध्यात्माची जर कास धरली तरच आपण यातून सगळे पार होणार आहोत. आणि हिंदू धर्माचं संरक्षण होणं ही आत्ताची सध्याची अत्यंत मोठी गरज आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि परमेश्वराची प्रार्थना करून आपल्यावरचं संकट दूर व्हावं, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रार्थना करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी ब्राह्मण समाजाने खूप चांगला उपक्रम इथं केलेला आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करते. आपलं नाव मॅडम? विशाखा जोशी. धन्यवाद.